येता जाता दिस मध्ये हसते ती भान काय क्यूट क्यूट दिसते ती फास तिचा जाई देत नाही तरी पण पाहिजे लाखामध्ये तिच्या संग लाईफ देवा सेट। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता। इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्या। ते इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, ओपन केल्याच्या नंतर इथं खाली बघू शकता, मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत। तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं, आता आपले जेवढेही ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे। त्यासाठी काय करायचं, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे। त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा, जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। त्यानंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे, शेवटी आल्याच्या नंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचं। त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे। तर मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, आता आपले जेवढेही ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत। आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही समोर यायचे, समोर 7.20 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे। इथं आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे, जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही समोरच्या बिटमार्कवरती यायचे, जो काही आपला 11.12 सेकंदाचा बिटमार्क आहे त्याच्यावरती येऊन जी काही फोटोची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचे। त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला खाली घ्यायचे। जे काही मी तुम्हाला लिरिक्सच्या खाली शॅवड ॲड करून दिलेलं आहे त्याच्या खाली घ्यायचे। त्यानंतर परत आता तुम्ही काय करायचं, 11.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा, जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। त्यानंतर परत तुम्ही समोरच्या बिटमार्कवरती यायचे। आता जो काही आपला 15.5 सेकंदाचा बिटमार्क आहे त्याच्यावरती येऊन फोटोची लेअरला इथपर्यंत ओढून घ्यायचे। त्यानंतर परत आता जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला खाली घ्यायचे। जे काही मी तुम्हाला शॅवड ॲड करून दिलेलं आहे लिरिक्सच्या खाली त्याच्या खाली घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही काय करायचे, 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर आता समोर मित्रांनो शेवटच्या बिटमार्कपर्यंत तुम्ही जेवढेही बिट आहेत त्याला तुम्ही फोटो लावून घ्यायचे। फक्त काय करायचं आहे मित्रांनो, मी इथं तुम्हाला 22.20 सेकंदाच्या समोर काही लिरिक्समध्ये ॲड करून दिलेले आहेत, त्या लिरिक्सला तुम्ही काही करायचं नाही। बाकी जेवढेही खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचेत। त्यासाठी काय करायचं, आता मित्रांनो तुम्ही 15.5 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे। इथं आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा, जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती येऊन फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचं आहे। वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून जे काही 5 नंबरला फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे काही 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे। फक्त लिरिक्सला काही करायचं नाही, बाकी जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे। तर मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, आता जे काही आपले 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर जे काही शेवटपर्यंत आपले बिटमार्क होते त्यांना मी फोटो लावलेले आहेत। आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की जिथं जिथं मी लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत त्याला तुम्ही काही करायचं नाही, बाकी जेवढेही
खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी तर लिरिक्सला काही केलेलं नाही. बाकी जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना मी फोटो लावून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, सिंपली आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायच्यात. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, आता जो काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो, तुम्ही समोर यायचं. आता मी सांगेल तिथं यायचं आहे. समोर आता तुम्ही 7.20 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं. इथं आल्याच्यानंतर खाली यायचं. आता इथं मित्रांनो, जे काही आपले इथून समोरील जे काही 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, मोठ्या लेअरवाली. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आता 7.20 सेकंदाच्या समोरील जे काही आपले 2 फोटो आहेत मोठ्या लेअरवाले, त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या 2 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत इथून बॅक निघायचं आहे. परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत इथून बॅक निघायचं आहे. परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, आता तुम्ही काय करायचं, मी सांगेल तिथे यायचं. आता समोर यायचे, तुम्ही 15.5 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. आता 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर आता समोर मी तुम्हाला मित्रांनो 20 आता मी इथं मित्रांनो तुम्हाला समोर मी जे काय आता 22.20 सेकंदाच्या बिटमार्कपाशी 2 बिटमार्क लावून दिलेले छोटे छोटे. आता इथपर्यंत जेवढे आपले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जे काही आपले 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर जे काही 22.20 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आपले जेवढेही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आता तुम्ही इथं 15.5 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं. आता इथून समोरील जे काही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, एक एक करून फोटोना तुम्ही जे काही आपले 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर जे काही 22.20 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी फटाफट मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काही आपले 15.5 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर जे काही आपले 22.20 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता या फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आता इथून परत बॅक निघायचं. परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जो काही आता आपला तिसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत तिथून बॅक निघायचं आहे. परत आपला जे काही बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, तुम्ही समोर यायचं. आता समोर मित्रांनो जे काही आपले लिरिक्सच्या समोरचा जो काही आपण फोटो ॲड केलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जेवढे आता लिरिक्सच्या समोरचे जे काही आपले फोटो राहिलेले आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपण लिरिक्समध्ये फोटो लावलेले आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर एक एक करून मी फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून देतो मी. तर बघू शकता मित्रांनो, आता आपले जेवढेही लिरिक्समध्ये फोटो राहिलेले होते बाकीचे त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता मित्रांनो या फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथं आता पूर्णपणे आपला व्हिडिओ बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या समोरील जे काही छोटासा ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि मित्रांनो तुम्हाला काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.